हरिभाऊ राठोड यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली आणि तक्रार केलेली आहे। तर पुढची बातमी बघूयात। नाशिकमधनं मुकेश शहाणे हे गिरीश महाजन यांच्या भेटीला आलेले आहेत। मुकेश शहाणे हे अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत आणि यात शहाणेंची समजूत घालण्याचा प्रयत्न गिरीश महाजनांकडून केला जातोय। भाजपातील बंडखोरी रोखण्यासाठी गिरीश महाजन हे सध्या नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। त्यामध्ये आता सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्या मध्यस्थीचा देखील महाजनांकडून प्रयत्न सुरू आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकर यांच्याकडे। चंदन, आता मुकेश शहाणे आलेत गिरीश महाजनांच्या भेटीला, काही तोडगा निघेल का, काय माहिती? श्वेता, आपल्याला माहिती आहे 2 दिवसांपूर्वी मुकेश शहाणे यांना दिलेला एबी फॉर्म आणि दीपक बडगुजर यांना दिलेला एबी फॉर्म याच्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली आणि त्याच्यामध्ये मुकेश शहाणे यांचा जो एबी फॉर्म आहे तो अवैध ठरवण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर मुकेश शहाणे यांनी या ठिकाणूनच अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे। गिरीश महाजन नाशिकमध्ये आहेत। काल रात्रीपासून गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। जे अपक्ष उमेदवार भाजपच्या विरोधात लढू शकतात त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय। मुकेश शहाणे यांच्याशी देखील त्यांची चर्चा झालेली आहे, मात्र ही चर्चा सकारात्मक झाल्याचं एकीकडे शहराध्यक्ष सांगतायत, तर दुसरीकडे मुकेश शहाणे हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत आणि त्याच्यामुळे आता येणाऱ्या काही तासांत धन्यवाद या माहितीसाठी। बघूयात आता गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर काय नेमका निर्णय होतो।